राहुल, आपल्या रिलेशनशिपला आता खूप वर्ष झालेत आणि आपल्या लग्नाबद्दल तू आता घरी बोल. बोललोय, पण माझ्या घरचे ऐकण्या गेलेत ग. कोण ऐकत नाही मला सांग. माझी बायको आणि पोरं. अहो तुम्ही मला कधीच सोडणार की? नाही नाही, कधीच सोडणार आहे मी. अजून त्याला सुद्धा सोडलं नाही ज्याचे लग्न झाले. ओ, आज मी जेवण बनवणार नाही. का? माझं मन करणार गेले. मनाचा आणि हाताचा काय संबंध आहे? हॅलो, जेवल्या काय? हो, आताच झालं जेवण. कसा झाला माझा मसाला भात? भात छान झालता, पण भातामधून थोडा टूथपेस्ट सारखा वास येऊ लागला होता. अहो आपल्या घरी ना लवंग वेलदोडी दालचिनी नव्हती ना. तर मग काय आपल्या घरी ते रामदेव बाबाची पतंजली टूथपेस्ट नाही का, तेच टाकली, त्याच्यामध्ये सगळ्यात राहते. काय? पण मला एक गोष्ट सांग, हा. आपली आवडती व्यक्ती समोर आली की आपल्या हृदयामध्ये धडधड वाढते म्हणा. हो, मग काय झालं? मग तू थोबाड बघले की मग मस्तक का सनकते. बाबू, ठेवते आता मी फोन, मला झोप आली. काय हरकत नाही, तू झोप, पण फोन ठेवू नको. मला तुझ्या श्वासाचा आवाज ऐकायचा आहे. अहो हे घ्या चहा. खरंच तू माझ्यासाठी चहा बनवलीस? हो. काल रात्री जे आपले भांडणं झाले होते, खरंच त्याच्याबद्दल सॉरी यार. मला माझी चूक कळाली आणि मला माझ्या चुकीचा पछतावा पण आहे. खरंच तुम्हाला तुमच्या चुकीचा पछतावा आहे? हो खरंच. थांबा, मी तुम्हाला दुसरा चहा बनवून आणतो. नाही, हेच राहू दे ना. नाही नाही, मी दुसरा बनवून आणते. नाही, पितो मी. छान झाला असेल तू केलं ना, पितो. त्याच्यात उंदराचं औषध आहे. ए, कुठं झोपलेस? उठ पटमान. माझ्या पॉकेटातले 10,000 रुपये कुठे आहे सांग मला. सांग आधी, चोर कुठली सांग पटकन. सांगते की, थांबा. सांग की मग पैसे कुठे आहेत? बोल की तोंडाना. बोल, पैसे कुठे आहेत? पैसे कुठे आहेत? मी माझ्या बायकोला दिल दिला होता, पण खरी गरज तिला डोक्याची होती. ते कसं माहितीये? थांबा, मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो. अगं विशू, इकडे ये ग. काय हो? हा बघ, तू चालत असताना एका ठिकाणी तुला 500ची नोट दिसली, दुसऱ्या ठिकाणी 50ची दिसली. तर तू कुठली उचलशील? ऑफकोर्स 500ची. काही प्रश्न विचारतात. बरं ते जाऊ द्या, तुम्ही कुठली उचलली असती? दोन्ही पण. आज काय जेवायला बनवायचं आहे ते रोज रोज बनवून मी पण वैतागलोय. अहो काय ग? माझी लिपस्टिक संपली, जरा शेजारणीकडे जाऊन जरा लिपस्टिक घेऊन येता का? हा, आलो मी, लगेच घेऊन येतो.